पुण्यात एका 60 वर्षाच्या व्यक्तीला आपल्या पत्नीचं तोडलेलं शीर घेऊन रस्त्यातून जाताना पोलिसांनी अटक केली। रामू चव्हाण असं त्याचं नाव आहे। संशयावरून पत्नी सुलक्षणा हिचं शीर कुऱ्हाडीनं धडावेगळं करून त्यानं क्रौराची परिसीमा गाठली आहे। कात्रज परिसरात ही घटना घडली। दिवसाढवळ्या आपल्या पत्नीचं तोडलेलं शीर नेणाऱ्या रामूला बघून परिसरात मोठा गोंधळ उडाला होता। सकाळी नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीने खबर दिली की एक व्यक्ती त्याच्या हातामध्ये एक मुंडकं आणि कुऱ्हाड घेऊन चाललेला आहे। ही खबर नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर संबंधित मार्शल आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले। आरोपीला ताब्यात घेतलाय। आता घटनास्थळाचा पंचनामा करण्याचं काम सुरू आहे। आरोपीचं नाव काय आहे आणि मयताचं नाव काय आहे? मयत सोनाबाई रामचंद्र चव्हाण आहेत। ही मयताची पत्नी आहे। असा रस्त्याने एका हातात मुंडकं आणि एका हातात कुऱ्हाड घेऊन चालला होता। काय तेवढ्यात ट्रॅफिकचे पोलीस पहिल्यांदा आले। ट्रॅफिक आणि दुसरे पोलीस आले, त्याला इथं धरला त्यांनी। बरोबर, त्या चेहऱ्यावरती काय नाही, तो उलट पोलिसांना म्हणत होता कुऱ्हाड द्या माझ्याकडे, मी काही करत नाही, आता कुणाला मारत नाही, द्या। त्याचा चेहरा एकदम हास्य होता, काहीतरी चेहऱ्यावर त्याचं हे नव्हतं की इफेक्ट वाटत ना, आणि मुंडकं असं धरून तो चालला होता मुंडका, आणि तो म्हटला आता मी पोलीस स्टेशनला निघालोय। तेवढ्यात पोलीस आले आणि पोलिसांनी उचलून घेऊन गेला त्याला। त्यांना चांगला ओळखतो। ज्येष्ठ नागरिक कार्ड मी आत्ताच त्यांना 15 दिवसापूर्वी त्यांच्या घरी जाऊन ज्येष्ठ नागरिक कार्ड दिलेलं आहे, आणि तो वॉचमॅन की करतो त्या भागामध्ये। पण असं हे कृत्य करील असं वाटत नव्हतं त्या माणसाकडे बघून, की सगळ्यांना हसतमुखी राहणारा माणूस आणि हे कृत्य करू शकतो। एक तर कुठंतरी संशयाची सोयी, म्हणजे एकदम त्याच्या स्वतःच्या बायकोवरती तरी संशय घेतला असावा, हाच उद्देश असावा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।